सर्वांना नमस्कार आहे. राजेशाही ट्रेडिंग या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण ह्या ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आज एक आगळा वेगळा टॉपिक शिकणार आहोत. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की सर, स्टॉकमध्ये ट्रेडिंग कशी केली पाहिजे, इंट्राडेमध्ये ट्रेडिंग कशी केली पाहिजे, लॉंग टर्मसाठी ट्रेडिंग कशी केली पाहिजे, शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग कशी केली पाहिजे. तर कोणते असे पॅरामीटर्स आहेत ज्याच्या आधारे आपण या ठिकाणी ट्रेडिंग करू शकतो. आता या ठिकाणी ह्या ऑप्शन चेनला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या या ठिकाणी तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. त्या तुम्हाला अगोदर सांगतो आणि मग एक्झॅक्टली एंट्री कुठे, एक्झिट कुठे, स्टॉप लॉस कुठे, ह्या सर्व गोष्टीची आपण चर्चा या व्हिडिओच्या शेवटी आपण करणार आहोत. गुंतवणुकीसाठी शेअरची निवड करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात, या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून तिप्पट चौपट परतावा मिळाला असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल, किंवा एखाद्या शेअरने केवळ 5 वर्षात गुंतवणूकदारांना 5 पट किंवा 10 पट परतावा दिला आहे असेही तुम्ही ऐकले असेल. याचा अर्थ शेअर बाजारात अनेकदा जास्त परताव्याची चर्चा होते. अनेकदा भरघोस परतावा मिळवण्याच्या नादात गुंतवणूकदार काहीही विचार न करता गुंतवणूक करतात आणि त्यांचे पैसे बुडतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना नक्की काय काळजी घ्यावी, त्याबाबत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊयात. पहिली गोष्ट काय, शेअरची फक्त मागील कामगिरी पाहून गुंतवणूक करू नका. म्हणजे कोणत्याही शेअरची मागचा परफॉर्मन्स पाहून या ठिकाणी आपणाला गुंतवणूक करायची नाही. गुंतवणूकदाराने जर फक्त मागील परताव्याच्या आधारावर शेअरची निवड केली तर नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर किती महाग झाला आहे किंवा त्याची मूलभूत तत्त्वे कशी आहेत ते पहा. मजबूत वाढीची क्षमता असलेले शेअर्स ओळखा. कंपनीचे कामकाज, कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करताना त्या कंपनीच्या भविष्यातील कामकाज कसे आहे ते बघा. कंपनीचे बिझनेस मॉडेल दीर्घकाळ बाजारात आघाडीवर राहील की नाही याबाबत अभ्यास करा. त्या क्षेत्रामधील इतर कंपन्यांच्या तुलनेत कंपनी नाविन्यपूर्ण आहे की नाही याबाबत सुद्धा संशोधन करा. कंपनीचा महसूल आणि प्रॉफिट, शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याआधी कंपनी नफा कमावते आहे की नफ्याच्या ट्रॅकवरून बाहेर आली आहे ते पहा. कंपनी नियमित नफा मिळवत असेल तर गुंतवणुकीच्या माध्यमातून व्यवसाय वाढवण्याचा विचार नक्कीच करेल. शेअरची किंमत नाही, मूल्यांकन पहा. शेअरची किंमत पाहू नका, तर त्याचे मूल्यांकन कसे आहे ते पहा. किमतीत स्वस्त वाटणारा शेअर जास्त किंमत असलेल्या शेअर्सपेक्षा अधिक मौल्यवान असू शकतो. पी म्हणजेच कमाईचे गुणोत्तर. तो आपल्याला पी रेशिओ सांगतो की सध्याच्या किमतीत शेअर महाग आहे की स्वस्त आहे. पी जितका जास्त तितका शेअर अधिक महाग असतो. प्रति शेअर कमाई तपासा. कंपनीचा EPS म्हणजेच या ठिकाणी कंपनीचा EPS पाहून कंपनीचा महसूल, मार्जिन आणि मार्केट शेअर वाढत आहे की नाही हे कळते. ज्या कंपनीची आर्थिक स्थिती वाढत आहे अशा कंपनींच्या शेअर्समध्ये जास्त परतावा मिळण्याचा वाव नक्कीच असतो. कंपनीचे कर्ज बघा. शेअर्स निवडण्यापूर्वी कंपनीवर जास्त कर्ज तर नाही ना ते पण पाहिलं पाहिजे. जर कंपनीवर खूप कर्ज असेल तर त्याच्या कामकाजावर आणखीन जास्त परिणाम होऊ शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी ती जास्त गुंतवणूक करण्याच्या स्थितीत नाही. रोख प्रवाह, जर कंपनी विनामूल्य रोख प्रवाह निर्माण करत असेल तर याचा अर्थ पुढील वाढीसाठी चांगल्या संधी आहेत. रोख प्रवाह निर्माण करणारी कंपनी सहजपणे आपल्या कर्जाची परतफेड करू शकते. व्यवस्थापनाचा ट्रॅक रेकॉर्ड पहा. तसेच शेअर शोधत असताना कंपनीच्या व्यवस्थापनाचा ट्रॅक रेकॉर्ड आपण पाहिलं पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये त्यांचे मालक स्वतः त्यांच्या कामकाजात गुंतलेले असतात त्यांच्या यशाची शक्यता जास्त मानली जाते. उदाहरणार्थ रिलायन्स, टाटा समूहाच्या कंपन्या, विप्रो, बजाज फायनान्स आणि डाबर यासारख्या अनेक कंपन्या याची अनेक जिवंत अशी उदाहरणे आहेत. हे झालं लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्मसाठी. मग इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असताना या ठिकाणी कोणते शेअर्स आपण निवडायचे, कोणते शेअर्स आपण सिलेक्ट करायचे, असे बरेच गुंतागुंतींचे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात आणि ते तुम्ही सातत्यानं कमेंट बॉक्समध्ये विचारत असता. मग आज या ठिकाणी आपण इंट्राडेसाठी स्टॉक कसे निवडावे, इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असताना कोणत्या पॅरामीटरच्या आधारे आपण ट्रेडिंग केली पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी इथे मी आज अगदी डिटेलमध्ये डॉट टू डॉट सांगणार आहे. त्याच्यामध्ये नो डाऊट FNOमध्ये जे काही 200 स्टॉक ऑप्शन लिस्टेड आहेत त्या 200 स्टॉक ऑप्शनमध्ये तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये इंट्राडेसाठी ट्रेडिंग करू शकता. कॅशमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता, कॅशमध्ये तुम्ही बाय करू शकता, कॅशमध्ये सेल करू शकता.
इथं मी ऑप्शन ट्रेडिंगबद्दल तुम्हाला बोलत नाही, या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंगबद्दल मी तुम्हाला बोलत नाही. इथं फक्त जी आपली चर्चा चालू आहे ती इंट्राडे कॅशमध्ये बाय आणि सेल करण्यासाठी. त्याचे पॅरामीटर्स काय आहेत? जसं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहतो, सेम आपल्याला या ठिकाणी इंट्राडे स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असताना सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहायचा आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी तुम्हाला हायलाईट केलेला दिसतो. फक्त या ठिकाणी बुलिश ट्रेड घेत असताना सपोर्ट स्ट्रॉंग असला पाहिजे, रेजिस्टन्ससुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग असला पाहिजे. बुलिश ट्रेड घेत असताना सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम नसावा किंवा रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम नसावा, किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही वीक टुवर्ड्स बॉटम नसावे. वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे काय, वीक टुवर्ड्स टॉप म्हणजे काय, ह्या जर गोष्टी तुम्हाला माहिती नसतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ऑप्शन चेन लर्निंग सिरीज नावाची एक प्लेलिस्ट आहे, तिथे तुम्ही जाऊन अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सर्व व्हिडिओज पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला वीक टुवर्ड्स टॉप म्हणजे काय, वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे काय, स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे काय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, डबल फॅक्टरचा सपोर्ट म्हणजे काय, सिंगल फॅक्टरचा सपोर्ट म्हणजे काय, डबल फॅक्टरचा रेजिस्टन्स म्हणजे काय, डबल फॅक्टरचा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत नक्की समजतील. आता या ठिकाणी आपणाला कुठलाही रँडमली स्टॉक काढायचा. स्टॉक आहे हॅवेल्स. चला, हॅवेल्सचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे? रेजिस्टन्स 1900, सपोर्ट 1800. मग हा स्टॉक ट्रेड कुठं करतोय? 1839. आपल्याला वाट कशाची पाहिजे? एक तर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स. स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहिजे. जर तुम्ही या ठिकाणी सेल करताय तर रेजिस्टन्स स्ट्रॉंग पाहिजे, सपोर्टसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. रेजिस्टन्स WTB असला तरी चालेल. सेल करायचा असेल तर, बाय करायचं असेल तर रेजिस्टन्स WTB असताना आपण या ठिकाणी बाय करू शकत नाही. ठीक आहे. मग याचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे? सपोर्ट आहे 1783. रेजिस्टन्स कुठे आहे? 1888. म्हणजे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर, हा स्टॉक इथं आल्यानंतर 1888ला तुम्ही इथं सेल करू शकता. त्याचा स्टॉप लॉस असणार आहे 1921 आणि टार्गेट किती असेल? टार्गेट 1783. हे झालं इंट्राडे स्टॉकसाठी. आपण इंट्राडे स्टॉकसाठी ह्या ऑप्शन चेनच्या साहाय्यानं जबरदस्त ट्रेडिंग करू शकतो स्टॉकमध्ये. त्याच्यामध्ये नो डाऊट, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. सिंपल आणि साधारण, तुम्हाला काहीच पाहिजे नाही, फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिजे. कुठलाही रँडमली स्टॉक काढा, कोणताही रँडमली स्टॉक काढा. आता इन्फीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकदा आपण काढूयात. सपोर्ट कुठं आहे? सपोर्ट 1480वर आहे. सपोर्ट कसा आहे? वीक टुवर्ड्स टॉप आहे. साहजिकच आपण या ठिकाणी याच्यामध्ये बुलिश ट्रेड घेऊ शकतो, म्हणजे कॅशमध्ये आपण बाय करू शकतो. परंतु कुठून? तो ट्रेड 1488वर करतो. एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठे आहे? 1468. जेव्हा तो 1468ला येईल या ठिकाणी आपण इन्फीमध्ये बाय करू शकतो. 1468ला तुम्हाला एंट्री करता येते. त्याचा स्टॉप लॉस 1459ला असेल आणि टार्गेट किती असणार आहे? एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 1509. 1509 हे टार्गेट असणार आहे. मग पुढचा रँडमली स्टॉक पाहूयात. TCS मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे? रेजिस्टन्स 3900, सपोर्ट 3800. स्टॉक कुठं ट्रेड करतोय? 3832. या ठिकाणी सपोर्ट कसा आहे? स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स कसा आहे? स्ट्रॉंग आहे. मग या ठिकाणी आपल्याला बाय करायचे तर काय करावं लागेल? एक्सटेन्शन ऑफ सपोर्टसाठी पुट साईडच्या व्हॉल्यूमवर इथे आपल्याला क्लिक करावं लागेल, ज्याची व्हॅल्यू येत आहे 3775. 3775ला एंट्री करा. 3749ला स्टॉप लॉस लावा आणि टार्गेट किती असेल? इंट्राडेमधील टार्गेट 3920. हे का सांगतोय मी तुम्हाला? कारण मार्केटचं स्वतःचं एक कर्म असतं. जसं एका शिक्षकाचं कर्म असतं शिकवणं, जसं एका डॉक्टरचं कर्म असतं रुग्णांना सेवा देणं, तसंच या पद्धतीने इथे मार्केटचं जे कर्म असतं एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला जाणे आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सपासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला जाणे. म्हणजे सपोर्टकडून रेजिस्टन्सकडे जाणे आणि रेजिस्टन्सकडून सपोर्टकडे जाणे हे मार्केटचं कर्म असतं. आणि ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कुठं पाहायला मिळतील? ऑप्शन चेनवर. तेही डॉट टू डॉट, अगदी डॉट टू डॉट. या गोष्टी खरंच डॉट टू डॉट चालतात. लाईव्ह मार्केटमध्ये आपण अनेक सेशन्स केले आणि आपण दररोज या ठिकाणी पाहतो की निफ्टी पाहतो, लाईव्ह मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. हे ऑप्शन चेनच्या सहाय्यानं सपोर्ट रेजिस्टन्स काढणं किती सोपं आहे. ठीक आहे. आता हे VEDL. ओके, VEDLचा सपोर्ट कुठं आहे? सपोर्ट आहे 440वर. एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट 438. 438ला या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे. 438.95ला बाय करायचं आहे. 438ला स्टॉप लॉस लावायचं आहे. 0.95 पैशाचा स्टॉप लॉस येतो आहे. टार्गेट किती असेल भैया?
टार्गेट असेल 452.10 पैशाचं. काय या ठिकाणी बाय करायचं? सपोर्ट वीक टुवर्ड स्टॉप आहे. हा सपोर्ट वीक टुवर्ड स्टॉप म्हणजे एक एक्स्ट्रा बुलिश प्रेशर क्रिएट करतोय. हा सपोर्ट एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करतोय. सपोर्ट वीक टुवर्ड स्टॉप आहे. बिंदास त्याच्यामध्ये आपण स्टॉकमध्ये इंट्राडेमध्ये या ठिकाणी कॅशमध्ये बाईंग करू शकतो. पण सेलिंग करू शकतो का? सेलिंग करू शकत नाही. का करू शकत नाही सेलिंग? कारण सपोर्ट वीक टुवर्ड स्टॉप आहे, म्हणून आपण इंट्राडेमध्ये या स्टॉकमध्ये सेलिंग करू शकत नाही. पुढचा एखादी रँडमली आपण कोणताही स्टॉक पाहूयात. झायडस लाईफ. झायडस लाईफचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसला. सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्ससुद्धा स्ट्रॉंग आहे. मग एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स किती आहे? एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ब्रेकआउट दाखवत आहे, ठीक आहे. सपोर्ट किती आहे? एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट 1093. 1093ला या ठिकाणी म्हणजे 1093.95ला या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे. स्टॉप लॉस असेल 89चा आणि टार्गेट जे काय असेल याचं एक्सटेन्शन. सध्या एक्सटेन्शन ब्रेकआउट दाखवत आहे कारण त्या प्राईसच्या वर मार्केट ट्रेड करत आहे. एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हिची जी काही कॅल्क्युलेटेड प्राईस येणार आहे त्याच्यावर हा स्टॉक ट्रेड करतोय, ठीक आहे. रँडमली कुठलाही पाहूयात. टेकएम पाहूयात. टेकएम सपोर्ट रेजिस्टन्स कसा आहे? सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. मग या ठिकाणी आपण बाय करू शकतो का कॅशमध्ये इंट्राडेमध्ये? सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम असताना अजिबात करू शकत नाही. काय केलं पाहिजे? या ठिकाणी आपण सेलिंग करू शकतो. कुठून? एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सपासून. एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स किती आहे? 1403. 1403ला या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे. स्टॉप लॉस कुठं असेल? स्टॉप लॉस 1411ला. बघा, एंट्री 1403ला करतोय आपण आणि स्टॉप लॉस 1411ला लावतोय. टार्गेट किती असेल? टार्गेट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती आहे? 1365. म्हणजे टार्गेट, स्टॉप लॉस आणि एंट्री ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या ऑप्शन चेनच्या साहाय्यानं सेट करता येतात आणि ह्या ऑप्शन चेनच्या साहाय्यानं इंट्राडेमध्ये आपल्याला जबरदस्त पद्धतीनं स्टॉकमध्ये कॅशमध्ये बाईंग आणि सेलिंग करता येते. कॅशमध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कसं शिकलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल. आजच्यासाठी एवढंच. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय बाय आणि परत भेटूया अशाच एका व्हॅल्युएबल व्हिडिओमध्ये.